मणिरेखेच्या क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी जी विनंती केली त्यावरून आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. ब्रह्मांडाच्या कार्यपद्धतीचे नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम, कर्माचा नियम, गतीचे नियम असे अनेक नियम आहेत. ब्रह्मांडाच्याही कार्यपद्धतीचे काही नियम आहेत. ब्रह्मांडाच्या कार्यपद्धतीचे 12 नियम आहेत. आपल्या विचार, भावना, कृती ह्या सर्व गोष्टींवर हे नियम प्रभाव टाकतात. संतांनी आपल्याला जी शिदोरी दिली ती हीच शिदोरी आहे. संपूर्ण विश्व हे एकाच ऊर्जेने गुंफलेले आहे. हाच आहे तो एकत्वाचा नियम. लॉ ऑफ डिव्हाइन वननेस, एकत्वाचा नियम हा पहिला नियम. ही संपूर्ण सृष्टी अखंड ऊर्जेमध्ये गुंफलेली आहे. आपले प्रत्येक विचार, भावना आणि कृती सर्वांवर याचा परिणाम होतो. यामुळे आपण एकमेकाशी जोडले गेलेलो असतो. प्रत्येक वस्तू, व्यक्ती ही एकमेकाशी जोडली गेलेली असते. आपल्या भोवतालच्या जगाशी आपण प्रत्येक वस्तूशी सुद्धा जोडले गेलेलो असतो. हीच असते ऊर्जा. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला त्याची स्वतःची ऊर्जा आहे. आपण जर पाण्यात दगड टाकला तर त्याचे तरंग संपूर्ण पाण्यावर प्रभाव टाकतात. हाच आहे एकत्वाचा नियम. आपण एखाद्याशी प्रेमाने वागलो तर त्या व्यक्तीच्या मनात सकारात्मक भाव निर्माण होतात आणि ती व्यक्ती तेच सकारात्मक भाव पुढे पाठवते. तीच सकारात्मक ऊर्जा ती पुढच्या व्यक्तीला देते आणि ती समोरची व्यक्ती ही त्याचप्रमाणे वागते. श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेले आहे, सर्व जीव एकाच परमात्म्याचे अंश आहेत आणि संपूर्ण विश्व एकाच दिव्य शक्तीने जोडलेले आहे. म्हणून निष्काम कर्म कर आणि परमात्म्याशी जोडले जा, असे श्रीकृष्ण सांगतात. मग हा नियम पाळायचा कसा? तर सकारात्मक भाव ठेवणे, दुसऱ्यांना मदत करणे, कारण आपल्या कृतीमुळे आपलं जीवन सुधारतं. दुसऱ्यांना सहकार्य करणे, प्रेमाने वागणे, दुसऱ्यावर दया करणे, यामुळे आपण हा नियम पाळू शकतो. आपले विचार हे आपण ज्या ऊर्जेशी कनेक्ट होतो, ज्या ऊर्जेशी जोडले जातो त्याप्रमाणे बदलत राहतात. यावरूनही समजते की आपण ऊर्जेशी जोडले गेलेलो असतो. एखादी नकारात्मक विचारांनी ग्रासलेली व्यक्ती जर का आपल्या घरी येऊन गेली तर आपलाही पूर्ण आभामंडलावरती प्रभाव टाकते. ही एक ऊर्जाच आहे. म्हणजे हे सर्व विश्व फक्त ऊर्जेवर चालते आणि ही विश्वातली ऊर्जा म्हणजे ही एक अखंड आहे, ही एक माळ आहे आणि ह्या माळेतले आपण मणी आहोत. हे विश्वची माझे घर याप्रमाणे जर आपण चाललो तर हा नियम पाळण्यास अवघड नाही. असा आहे हा एकत्वाचा नियम, ऊर्जेचा नियम, लॉ ऑफ डिव्हाइन वननेस. छान वाटलं असेल तर कमेंट करा. जर का कुणाला ह्या माहितीची गरज असेल तर शेअर करा. लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण ब्रह्मांडाच्या कार्यपद्धतीचे 12 नियम पाहणार आहोत. याप्रमाणेच आपण पुढचाही नियम पाहणार आहोत. तर आमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा नियम असेल कंपनांचा नियम, लॉ ऑफ व्हायब्रेशन. थँक्यू सो मच. नॅचरल ब्लीजतर्फे मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. थँक्यू.